मार्जिन लोनचा एक विषय आहे. आपल्या देखील कारखान्याला मार्जिन लोन देण्यात आलं असं माहिती मिळते. नेमकं काय? नाही, मार्जिन लोन नाही. माझ्या कारखान्याला माझं एक्सपान्शन मी करतोय कारखान्याचं, त्यामुळे त्यासाठी लोन आहे. माझ्याला मार्जिन लोनची हे नाही. NCDCकडनं लोन मी मागितलं आहे आणि आम्ही कपॅसिटी वाढवतोय, त्याच्यासाठीचं लोन आहे ते. औरंगजेबाच्या कबरीवर जो खर्च केला जातो पुरातत्व खात्याकडून, त्याला आता विरोध केला जातोय आणि शिवाजी महाराजांचं जे एकमेव मंदिर आहे त्याला केवळ प्रति महिना 250 रुपये व्यवस्थापनासाठी. नाही, त्याच्याबद्दल आता मी सांगितलं की याबाबतीत नक्कीच CM साहेबांना मी सुद्धा भेटीन आणि मला खात्री आहे की आता रायगडला एवढे कोट्यावधी रुपये पंतप्रधान मोदीजींनी दिले. आज रायगडची कामं चालू आहेत. प्रतापगडला आता प्राधिकरण झालं आहे, प्रतापगडला हे दिलेलं आहे. त्यामुळं जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठी माणसाचा इतिहास जिथं जिथं आला आहे तिथं महायुतीचं सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणजे अगदी सढळ आणि मोकळ्या हातानं त्यांनी केले. अगदी पंतप्रधान आता ह्या पण जे आहेत रत्नागिरीतलं मला वाटतं मालवणचं जे मंदिराचं त्याच्यासाठी पण जे मेंटेनन्स करण्यासाठी जी योग्य रक्कम त्यांना लागेल ती मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ. औरंगजेबाची कबर जी आहे ती उकळून टाकली पाहिजे का? मला काय वाटतं? नाही, हा स्वाभाविक आहे. बघा आता कसं आहे, सारखं जर कोण ना कोण छत्रपती शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांवर काहीतरी उगाच स्टेटमेंट करायला लागलं तर एक शिवभक्तांमधनं स्वाभाविक भावना ही निर्माण होणारच आहे. किंवा औरंगजेबाची कबर पण आमच्या इथं नको आहे. बरं, ते काय देव नव्हता, माणूस होता, आज त्यांना अत्याचार केलेत. त्यामुळे मग ह्यात स्वाभाविक भावना आहे. किंवा तुम्ही कारण नसताना जर हे मराठ्यांचा छत्रपतींचा संभाजी महाराज यांचा इतिहास जर कमी करायचा प्रयत्न करत असाल तर ही भावना येणारच आहे. साहेब, मला हाच प्रश्न होता. लोकप्रतिनिधी म्हणून हे वक्तव्य ठीक आहे, पण एक महाराजांचे वंशज म्हणून तुम्हाला वाटते कबर तिथे असावी की नसावी? हे बघा, आमचं एक लक्षात घ्या की असं कधी कुठल्या विशिष्ट धर्माच्या जातीच्या विरोधात कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी पण म्हणजे त्यांच्या स्वराज्याच्या ह्याच्यात पण असंही केलं नव्हतं. पण आज काय व्हायला लागलं आहे, आज हे उठसूट कोणी पण काही पण वक्तव्य करते. बरं, आज आता हा छावा पिक्चर आल्यानंतरच एवढं संभाजी महाराजांवर टीका म्हणजे त्यांच्याबद्दल का बोललं जाते का? तर जो इतिहास आहे तो आजच्या तरुण पिढीला कळाला, त्याचं सगळीकडे झालं. मग आता हा महत्त्व कसं कमी करायचं, तर असं काहीतरी वेडं वाकडं बोलायचं म्हणजे त्यानं त्यांचं महत्त्व कमी झालं पाहिजे. हा या मागचा सगळा हे आहे. भूमिका घेतली आहे त्याच्याशी सहमत आहात का? नाही, मला काय त्यांनी बोललेत मला माहीत नाही. तर शेवटी मी ते स्टेटमेंट मला वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय त्याच्यावर मी प्रतिक्रिया नाही देऊ शकतो. त्यांनी महत्त्वाची मागणी केली आहे की इतिहासाचं पुनर्लेखन तर झालंच पाहिजे, शिवाय एक कायदा झाला पाहिजे की महापुरुषांचा अवमान करतो. कायद्याबद्दल मी यापूर्वीसुद्धा बोलणं झाला पाहिजे आणि कायद्याच्या अंतर्गत कुठंतरी कडक शिक्षेचं आहेत म्हणजे सगळ्याच महापुरुषांच्या म्हणजे नुसतं या छत्रपतींचं नाही, सगळ्याच महापुरुष कुणी काय बोललं ते कडक नाही जे असतील ते जे कुणी असेल सगळ्यांना त्या कायद्यात जो काही कायदा केला जाईल त्यामध्ये आत्ताचं असू दे पुढं असू दे कार्यवाही झाली पाहिजे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.